बारामती कोर्टाकडून पडळकरांची निर्दोष मुक्तता. शरद पवारांविषयी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य. गोपीचंद पडळकरांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता. कौटुंबिक संरक्षण कायद्यावर जूनच्या शेवटी बैठक होणार. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे घेणार बैठक. बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार. सोन्याच्या दरामध्ये पुन्हा वाढ. सोन्याचे दर लाखांच्या घरात. 15 दिवसात सोन्याच्या दरात 4,500 रुपयांची वाढ. सिल्लोडमध्ये हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोको. तरुणांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन. सांगलीतील एका खासगी हॉस्पिटलची तोडफोड. वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड. मोफत उपचार असून सुद्धा रुग्णांकडून पैसे घेतल्याचा आरोप. पुण्यातल्या दौंडमध्ये कोरोना बाधित 2 रुग्ण आढळले. 2ही रुग्णांवर उपचार सुरू. बकरी ईदला बकऱ्यांची कुर्बानी देणार नाही. 99% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशाचा निर्णय. ज्यांच्याकडे बकरी सापडणार त्यांच्यावर कारवाई होणार. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा रोडमध्ये पुन्हा वाद. एका सोसायटीत बकरीवरून वाद झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात. लातूरमध्ये शेतमोजणीवरून 2 तरुणांना बेदम मारहाण. मारहाणीमध्ये 2 जण गंभीर जखमी. पोलिसात गुन्हा दाखल. सोन्याची चोरी करून सराफा पेढीला घातला. तब्बल 4,58 लाखांचा गंडा. पुण्यातल्या प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्समधली घटना. आरोपी सेल्समनला पोलिसांनी घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.